एक अशी संघर्ष कथा जी आपल्या अनेकांचं प्रेरणास्थान ठरू शकते, एक अशी संघर्ष कथा जी अंगावर काटा आणू शकते. मंगला हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि आत्ता नवशक्तीच्या या स्टुडिओत आपल्यासोबत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी, अर्थात तुम्ही हास्यचित्रात तिला पाहिलेलं आहे, शिवाली परब आपल्यासोबत आहे आणि अनेक अष्टपैलू कामं करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते शशांक शेंडे आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आणि आज विषय मात्र वेगळा आहे. शिवाली, हास्यजत्राच्या सेटवर आम्ही अनेक वेळा आपण भेटलेलो आहोत, अर्थात ती एक वेगळी दुनिया आहे. पण आज मंगला यासारखा एक वेगळाच विषय असणारा चित्रपट तू निवडलास, यासाठी आधी तुझं अभिनंदन. आणि काय असं पॉईंट होता की तुला असं वाटलं की आपण मंगला हा चित्रपट करूया? एक ॲसिड अटॅक विक्टीमवर असणारा हा चित्रपट, जी अर्थात अनेकांसाठी खूप मोठी प्रेरणा असेल, पण विषय मात्र फार मोठा आहे, वेगळा आहे. काय होतं ते? ॲक्च्युली असा काही वेगळा थॉट नव्हता. मला वेगवेगळी कामं करायला खूप आवडतात, लाईक एक्सप्लोअर करायला तर खूपच जास्त आवडतं. आणि त्यावेळेस ना मी फक्त हास्यजत्रा करत होते, बाहेर असं फारशी कामं नाही करत होते. आणि कामं आली तरी तुमच्यासाठी एक मस्त कॉमेडी रोल लिहिला आहे अशीच कामं येत होती. तर ती माझं असं झालं की मी कदाचित ते करते किंवा काही वेगळं आलं, छान आलं, कॉमेडी का होईना, पण प्रोजेक्ट छान असलं पाहिजे, कॅरेक्टर छान असलं पाहिजे, तर अशा शोधात होते. आणि मी आय थिंक ते 2-2.5 वर्ष मी काहीच केलं नाही बाहेर, फक्त हास्यजत्रा करत होते. सो मला मॅमने, अपर्णा ज्या आपल्या डिरेक्टर आहेत, अपर्णा वसे, त्यांनी मला मेल टाकलं, एक असं असं आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांनी एक अटॅचमेंट टाकलेली मेलमध्ये, आणि ती त्यांच्या यूट्यूब चॅनलची होती. आणि ज्या मंगला कपूर आहेत, ज्या खऱ्या ॲसिड विक्टीम आहेत, त्यांच्यावर त्यांनी बायोग्राफी केलेली आहे. ती जी डॉक्युमेंटरी त्यांनी केली होती, ती तू पाहिलीस? हां. सो त्या ओरिजिनल त्या डॉक्युमेंटरीमध्ये संपूर्ण त्यांनी त्यांची कथा सांगितली. आणि तर मला असं झालं की अच्छा, ह्या गोष्टीवर त्यांना सिनेमा बनवायचा आहे. आणि त्यांनी मला विचारलं आहे, तर मग माझं काही सेकंड थॉटच नव्हता ना की नाही म्हणण्यासाठी. म्हटलं हे खूप चॅलेंजिंग असणार आहे किंवा हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे काम करण्यासाठी. तर मी दुसऱ्या दिवशी गेली ऑफिसला, भेटले. मला आपले स्क्रीन प्ले रायटर आहेत सौरभ म्हणून, त्यांनी स्क्रीन प्ले ऐकवला की असं असं त्यांच्या डोक्यात आहे की आपण असं असं करूया. आणि मी लगेच एक तास 1.5 तासाने हे सगळं झाल्यानंतर हो म्हटलं. बस म्हटलं की आणखी काय हवं असतं आर्टिस्टला, याच्या व्यतिरिक्त छान काम करणं हेच सगळ्यांचं मोटिव्ह असतं आयुष्यात. आणि आर्टिस्टचं तर मला ते कदाचित या सिनेमातून मिळतं आहे, वेगळं करायला मिळतं आहे, स्वतःला एक्सप्लोअर करायला मिळतं आहे, 4 वेगळ्या गोष्टी कदाचित शिकायला मिळणार आहेत, कारण म्युझिकल फिल्म आहे आमची. सो त्याच्यात गाणं गायला मला गाण्याबद्दलचं नॉलेज मिळणार आहे, जे की माझ्याकडे नाहीच आहे, कधी नव्हतंच. त्याच्याबद्दल शिकायला मिळणार. रादर प्रस्थेटिक मेकअप ह्या गोष्टीबद्दल काहीतरी अनुभव, एक्सपिरियन्स मिळणार आहे. आणि अलकाताई आणि शशांक सर यांच्याबरोबर काम करायला मिळणार आहे. सो असं एक पॅकेज होतं माझ्यासाठी ते, आणि मी लगेच हो म्हटलं ह्या गोष्टीसाठी. पण शिवाली, एकीकडे आपण जेव्हा म्हणतोय, अर्थात हे सगळं तू सांगितलंस, या जमेच्या बाजू आहेतच, एकीकडे जेव्हा अभिनेत्रींना आजकाल रोलच्या ऑफरीज येतात तेव्हा हो, आव्हानात्मक आहे म्हणून स्वीकारतो वगैरे त्या म्हणतात, पण मी कशी दिसेन, माझा लुक काय असेल, माझा मेकअप काय असेल, मग हेच असेल का, ते असेल का, इतके डिमांड्स असतात आणि इतक्या त्या सगळ्या हे असतात, अर्थात त्या अपेक्षाही असतात. तर अशा वेळेला एक ॲसिड अटॅक विक्टीमचा रोल करणं, जेव्हा तुझं रूप नाही दिसणार आहे चांगलं त्याच्यात, हे तुला माहिती होतं, मग मला या गोष्टीने नाही फरक पडत, कधीच नाही फरक पडत. रादर मी तुला मी पर्सनल कशी आहे ते सांगते, मग तुला अंदाज येईल. मी पर्सनल कधीच माणसाच्या दिसण्यावरून कधीच आयुष्यात कधीच जज नाही केलं त्याला. हे मी ॲज अ पर्सनल ह्युमन बीइंग म्हणून माझे हे आहे की मला कधीच नाही फरक पडत समोरचा कसा दिसतो, ह्याने कधीच कोणी कोणाला जजच करू नये. आणि त्याच्यामुळे कामं निवडताना पण अरे मी कशी दिसणार आहे, ओव्हरऑल फिल्मचा लुक बिग बजेट असणार आहे का, किंवा मला इतके फॅन्सी कपडे घालायला मिळणार आहेत का, हे मी कधीच नाही बघत. ते कॅरेक्टर
काय म्हणताय किंवा ते सिनेमातून आपण काय शिकणार आहोत आणि लोकांना काय देऊ शकतो, हा माझा प्रेफरन्स असतो. सो मी तशाच स्क्रिप्ट चूज करते, रॅदर कमर्शियल फार गोष्टी करण्यापेक्षा. वा, मला असं वाटतं की लेफ्ट प्रोफाईल आणि राईट प्रोफाईलच्या जमान्यात काहीतरी वेगळा विचार करणारी एक अभिनेत्री आता आपल्यासोबत आहे. नाही खरंच, आणि म्हणूनच मला ते उत्तर जाणून घ्यायचं होतं की काय तुझा थॉट होता. आणि तू खूप छान. थँक्यू, तू असं पहिली आहे ना जी मला असं समोरून बोलली. नाहीतर आत्ता मी एवढं भेटतोय लोकांना, इंटरव्ह्यूज देतो, त्याच्यात शशांक सर आणि अलकाताई आणि आमचे जे डिरेक्टर आहेत हेच माझ्याबद्दल असं सांगत आहे की तिने असं ह्या गोष्टीबद्दल हे केलंय ते केलंय. तर म्हणून मी तू विचारलं पहिलं त्यांच्याकडे बघितलं, कारण शशांक सर ही पहिली व्यक्ती आहे की ज्यांनी माझं ह्या गोष्टीसाठी कौतुक केलेलं, की मला खूप कौतुक वाटतंय तुझं की तू दिसणारच नाहीयेस जी आहेस ती एक्झॅक्टली, आणि विद्रूप दिसणार आहे स्क्रीनवर. तर तू हे निवडलेस तर तुझं कौतुक आहे. असं म्हणून मी असं पहिलं क्या बात आहे. नाही खरंच, अर्थातच ते कौतुक असणार आहे. आणि त्यामुळे यानंतरही तू जेव्हा जेव्हा काही वेगळ्या भूमिका निवडशील तेव्हा त्याकडे लक्ष असणार आहे, हे नक्कीच. आणि आता मी शशांक सरांकडे बोलते. सर, अर्थातच तुमच्या तर म्हणजे काय, मी त्या रोल्सची जर अगर आपण शृंखला पाहिली तर ते नेहमीच वेगळे असतात, नेहमीच काहीतरी भारी असतात. आणि कदाचित त्या चित्रपटांची निवडच फार वेगळी असते. अशात अर्थातच पुन्हा यासारखा चित्रपट निवडणं हे काय तुमच्यासाठी वेगळं असेल, हे असेलच. पण मग हा सगळा अनुभव कसा होता? कारण अपर्णा मॅमनी बरंच ज्या डिरेक्टर आहेत त्यांनी त्याच्यावर डॉक्युमेंटरीही केली आहे, त्यांना जवळून भेटलेल्या आहेत डॉक्टर मंगला कपूर यांना, आणि त्यांना तो सगळा अध्यायच माहिती होता. मग जेव्हा ते डिस्कशन काय झालं असेल याबद्दल मला नक्की उत्सुकता. मला ज्यावेळेला सुरुवातीला फोन आला ना, मला खरं तर सगळ्यात सुरुवातीला वाडकरांचा फोन आला होता, जयवंत वाडकर, अरे अशी अशी फिल्म आहे शशा, अच्छा, आणि करूयात आपण. आणि मग त्याच्यानंतर लगेच अपर्णा मॅमचा फोन आला की मंगला कपूर म्हणून आहेत आणि त्यांच्यावरती फिल्म करायचं आहे, हे आहे ते आहे. तर मी जनरल आता रिअल स्टोरीवरती आहे असं म्हटल्यानंतर मी नेटवरती शोधलं, पुस्तक आहे का बघितलं, आणि मला त्याच्यात पुस्तक मिळालं. आणि जे सीरत, आणि जे माझ्याकडे होतं, म्हणजे मी करंट आहे, जे मी वाचलेलंच नव्हतं पुस्तक, ते म्हणजे जे आपण तुम्ही अनेक पुस्तकं नेहमीच वाचता हे माहिती आम्हाला, पण मी काय आपण ह्याला गेलं की घेऊन ठेवतो ना रे ते, आणि ते घेऊन ठेवलेले मग काय घेतलं होतं मला माहित नव्हतं ते, आणि मी घेऊन ठेवलेलं तसंच होतं ते. परत जाऊन आलो आणि मग परत एकदा चेक म्हटलं आहे की 2 कॉपीज कशा काय आहेत याच्या, आणि मग मी पुस्तक वाचलो आणि मग मी अपर्णा मॅमला भेटलो. मी म्हटलं की तुम्हाला याबद्दल, मी म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा तर कौतुक आहेच तुमचं की या विषयावरती फिल्म करा. कारण मी आज ज्या वेळेला बघतो, आजूबाजूला बघतो, तर फाईट सिक्वेन्स आहेत, गाणी आहेत, त्याच्यानंतर एक्सपोज करायचं आहे, काही हे आहे, किसिंग सिक्वेन्स आहेत, आणि हे सगळं करून एका पद्धतीने एक प्रोजेक्ट म्हणून आपण प्रेक्षकांच्या समोर मांडत असतो काहीतरी, आणि ज्याच्यामध्ये धंदा करणं याच्याबद्दल माझं काहीच कोणाचंच दुमत असायचं कारण नाही. पण ह्या सगळ्या काळामध्ये ह्या पद्धतीची फिल्म मला करायची आहे असं वाटणं हे फारच क्रेडिटेबल होतं माझ्यासाठी. आणि त्या बाई करता आहेत फिल्म म्हटल्यानंतर तुमची ती एक नैतिक जबाबदारी असते की त्या प्रोसेसचा भाग होणे, आणि 100% जावं. कारण जर वाटतं, बरं मला माहिती आहे की बरं की म्हणजे मला नंतरही कळलं की त्या स्वतःही त्यांच्याकडे शिकलेल्या आहेत, गाणं शिकल्या, आणि गुरुदक्षिणा म्हणून पण एक आहे ती, त्या अर्थाने की माझ्या गुरु आहेत, तर त्यांच्यासाठी एक समाज असा होता की ज्यांनी तुम्हाला पूर्णपणे विद्रूप करून टाकलं. एक समाजाचा चेहरा असा होता की ज्यांनी तुमचा चेहरा विद्रूप केलेला आहे, आणि त्याच समाजातलं दुसरं असं एक व्यक्तिमत्व आहे किंवा दुसरा एक काय माणूस आहे किंवा जो चेहरा आहे जो म्हणतो की जे झालं ते झालं, ती वाईट लोक होती पण आम्ही पण आहोत तुमच्या बरोबर. आणि ती एक काय ऊर्जा असते किंवा ते, त्यांना आम्ही याच्या वेळेला पहिल्यांदा भेटलो त्या मॅडमना टीझरच्या वेळेला, आणि मी म्हटलं काय कॉन्फिडंट पाहिजे, मला नक्कीच ऐकायला आवडेल. अशक्य कॉन्फिडंट पाहिजे. मग मी किती 5 मिनिट 10 मिनिट बोललो असेल त्या बाईंबरोबर तिथे, पण त्यांचा वावर होता, त्यांचं बघणं होतं. आणि मग एखादा 14 वर्षाचं मूल होतं ग ते, त्यांच्यावरती ज्यावेळेला अटॅक झाला, 14 वर्षाचे होते ते.
बरं त्या काळामध्ये ऍसिड म्हणजे काय माहित नव्हतं, ह्याच्यावर ट्रीटमेंट काय आहे हे माहित नव्हतं, कोणी फेकलंय हे माहित नाही, का फेकलंय हे माहित नाही, काय फेकलंय हे माहित नाही, ट्रीटमेंट काय करायची हेही माहित नाही. आणि त्या सगळ्या ह्याच्यामधनं असणाऱ्या आता ही काय विद्रूप झाली, आता हिचं काय करायचं आयुष्यात, म्हणजे डायरेक्ट मारून टाका हे न बोलता हिचं काय करायचं आयुष्यात किंवा हिचं काय होणार आहे हे बोलणं. आणि ती आपल्याकडे आहेत ना ती म्हणजे वाक्य पोचवताना आहे ना त्या बाबतीत सगळे ऍक्टर झालेले असतात. जेव्हा आपण एखाद्याला टोचत असतो ना त्यावेळेला तुमच्या मनातल्या गोष्टी बरोबर समोरच्याला कळलं काय असं म्हणण्यातच कशाला आला इथं हे असतं त्याच्यामध्ये. तर त्या बाबतीत आपल्याकडे लोक फार धारदार आहेत, त्यांना जीवांना सगळ्यांच्या धार असते. आणि त्या सगळ्यातनं ती बाई वाचली ती, आणि तिला ती वाचावी आणि तिने तिच्या पायावरती उभं राहावं म्हणून तिचे आईबाप कष्ट करत होते. 70चा जर तू विचार केलास ना तर यांना त्या मुलीला सोडून देणं अगदीच सहज शक्य होतं. आणि ते न करता म्हणजे त्या वेळेतला जर विचार केला असता तर ते न करता तेही आई वडील अत्यंत खंबीरपणानं त्या बाईंच्या पाठीशी उभे राहिले. तू कर आम्ही आहोत. आणि हा एक शब्द असतो रे की तू कर आम्ही आहोत. खरंच म्हणजे अगदी आपल्या ह्याच्यातलं उदाहरण आहे सगळ्या ह्याच्यातलं की 8 वाजता दर 7:30-8 वाजता येणारी घरी येणारी मुलगी असते आणि 8च्या घरात या नाहीतर अवघड आहे तुला हे करून. पण तीच मुलगी ज्यावेळेला नाटकात काम करायचं म्हणते त्यावेळेला काही पालक असतात की जे म्हणतात की काम करायचं नाही, आणि काही पालक असतात की जा बिंदास आम्ही आहोत तुझ्या. मी तर काही याच्यामध्ये मी आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा मी असं घ्यायला पाहिलं की मुलीला यायला उशीर झालेला आहे म्हटलं तर वडील दरवाजाच्या बाहेर येऊन उभे असायचे किंवा कुठपर्यंत येते सांग मी तुला यायला. तर ही आहे ना ही जबाबदारीची गोष्ट आहे ना. तीच जबाबदारीची गोष्ट ती गोष्ट तुला आत्ताच्या काळामध्ये दिसते. ती गोष्ट त्यांनी 70s मध्ये केली त्या पालकांनी पालक म्हणून. आणि तिला उभी राहिली ती बाई स्वतःच्या पायावरती, क्लासिकल शिकवायला लागली, प्रोफेसर होत्या त्या बाई. आणि हे खूप मोठं आहे. आणि नजरेत कळतं रे की ती एखादा त्या वेळेला ना आपण आहे ना मन टिपकागदासारखं झालेलं असतं. एक हे झालं अरे बापरे असं होतं आणि पण काय कशी पण तो पहिला जो एक क्षण असतो ना त्याच्यात आणि त्या नजरेची सवय व्हायला लागते तुम्हाला. अर्थात तो अनुभव तुझाही कसा होता ते विचारायचं आहे मला की जेव्हा डॉक्टर मंगला कपूर यांना तू भेटलीस आणि ते व्यक्तिमत्व अर्थात काहीतरी वेगळं भारदस्त असेल, काय होतं ते? मी पहिल्यांदा म्हणजे माझा लुक टेस्ट होता माझा अपर्णा मॅमच्या ऑफिसला. सो तेव्हा त्या त्यांच्या फॅमिलीसोबत आलेल्या आणि जसं आत्ता सर म्हणाले की पहिलं आपण रिॲक्ट होतो की अरे बापरे कसं. तर हे भावना ऑफकोर्स आपसुक येतात ह्या मनात आपण कोणालाही कसंही बघितलं तरी. सो माझंही तसंच झालेलं. आणि मग नंतर हळूहळू जेव्हा मी त्यांच्याशी बोलले त्या मला स्वतः सांगत होत्या की माझे इतके ऑपरेशन्स झाले आहेत आणि मग हे करायचे. आणि मग तेव्हा माहीत नव्हतं, तेव्हा असे फारसे इन्स्ट्रुमेंट्स नव्हते डॉक्टर्सकडे की आपण काहीतरी सर्जरीज करू मोठ्या आणि ते होऊन जाईल. तर ते काही पॉसिबल नव्हतं. तर ते असं बरंच गोष्टी सांगत होते त्यांचे एक्सपिरियन्स. त्यांना माणसं भेटली की त्यांना ते कसं रिॲक्ट व्हायचे. रादर त्या कधीच म्हणजे मला मॅमनेच सांगितलं आहे त्या कधीच असं काय म्हणतात ओपन तोंड घेऊन असं नाही वावरल्या त्या रस्त्यावर चालताना. त्या कायम असं ओढणी घेऊनच चालायच्या. मग कुठे काम असेल तरच ती ओढणी काढणं वगैरे अशा फार गोष्टी. पण नंतर जशा त्या मोठ्या झाल्या रादर त्यांचे आई बाबा त्यांना सपोर्ट करायला लागले की तू कशाला हे करतेस. आणि ऑफकोर्स 14 वर्षाच्या मुलाला काय कळणार आहे ग की काय. आणि मग हा एक्सपिरियन्स त्यांनी माझ्याशी जेव्हा शेअर केला ना तेव्हा मला खूप भारी वाटलं. रादर मी असं म्हणू शकते की मला तेव्हा कळलं की मला सिनेमामध्ये काय दाखवायचं आहे लोकांना. तो म्हणजे फक्त त्या बाईचा कॉन्फिडन्स की एवढंच तिने कमवलं आहे आयुष्यात. आणि ह्या कॉन्फिडन्सच्या जोरावर त्यांनी ॲसिड अटॅक झाल्यानंतर त्यांचं करिअर केलं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की काहीतरी आपल्या आयुष्यात कमीपणा आला आहे म्हणून त्या खचल्या नाहीत, दबून गेल्या नाहीत, घाबरल्या नाहीत मुळात. त्याच्यानंतर त्या संगीत विशारद झाल्या, शास्त्रीय संगीत गायिका झाल्या, नंतर त्या प्राध्यापिका झाल्या. त्यांच्या अंडर बऱ्याच मुलांनी डिग्रीज मिळवल्या आहेत. सो हे करणं खूप मोठी गोष्ट आहे.
आणि अशा समाजात जेव्हा लोक तुम्हाला असं काहीतरी कमी आहे एवढंच असंच बघू शकतात. सो मला खूपच भारी वाटलं आणि मी फार नाही भेटले त्यांना, मी पण 2दा किंवा 3दाच भेटले त्यांना. आणि माझी पण कधीच हिंमत नाही झाली त्यांच्याशी फारसं बोलायची, पण जेव्हा केव्हा बोलले त्यांनीच मला कम्फर्ट केलंय. रादर त्यांनीच इतका कॉन्फिडन्स दाखवलाय ना की आपल्याला विचारायचीच गरज नाही लागली. ते स्वतःच येऊन सगळं मला सांगायचं, बिनधास्त निवांत कर सगळं जे काही असेल ते. इतक्या भारी आहेत त्या. तर त्यांना तू भेटलीस आणि मग तो शूटिंगचा प्रवास ॲक्च्युली सुरू झाला. अर्थात मला तेही ऐकायचं आहे, जेव्हा तो प्रोस्थेटिक मेकअप चढला, तू जेव्हा पहिल्यांदा आरशात पाहिलंस तुला? मी पहिल्यांदा लुक टेस्टला जो मेकअप केलेला तो आधी मी फोटो काढला, कारण मला तिथे ना आरसाच नाही दाखवत होते मला कोणी, की तू नको बघूस म्हणून, की लाईक म्हणजे तुला तू बघवणारच नाही, इमॅजिनच नाही होणार. सो पहिला केला तर मग मॅमना दाखवला आम्ही जाऊन, तर मॅम म्हणाल नाही याच्यात थोडंसं चेंजेस. आम्ही त्या दिवशी 2 ते 3 व्हेरिएशन ट्राय केले की आपण हे करू ते करू, आणि फायनली मी मागून ओरडून मला तो गोल छोटा आरसा दाखवला. तर मला आपण इमॅजिन नाही करू शकत आपल्याला की असं काहीतरी आपल्याबरोबर घडतंय. रादर मी असंही म्हणते की मला पिंपल आलं तरी मी थोडंसं हे होऊन जाते, अरे यार हे कधी जाईल, डाग राहिले पाहिजेत यार, मग त्याच्यासाठी काहीतरी लावा वगैरे, असं सगळं चालू असतं बेसिकली. हिरोईन म्हटलं, सगळ्याच मुलींचं नॉर्मल मुली म्हटलं तरी आपण. पण मला असं हेच झालं की हे आपल्याला 20 दिवस करायचं आहे, ओके, आणि लोक आपल्याला असं बघणार आहेत. तर ते झाल्यानंतर मी पहिला फोन माझ्या मम्मी पप्पांना केला, व्हिडिओ कॉल लावला. तिथून मम्मी रडायला लागली. ती खूपच इमोशनल आहे. सो मम्मी रडायला वगैरे लागली की बापरे बाबू हे काय म्हणजे असं करणार आहे. आणि माझे पप्पा खूप म्हणजे जसे आता सिनेमामध्ये शशांक सर आहेत ना, जे बाबा प्ले करतात, किंवा रादर मला असं वाटतं, मी फारसं एवढं आयुष्य त्यांच्यात बघितलं नाही आहे एवढं, तर ते जसे बाबा असतील ना आयुष्यात तसेच माझे बाबा आहेत. फुल ऑन कॉन्फिडन्स देणारे आणि फुल ऑन सपोर्टिव्ह की तू कर ना, मी आहे, तू हे कर, मी आहे, काय होणार आहे फार फार तर ते. सो त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला खरं तर ह्या गोष्टीसाठी की तू कर, मी आहे तुझ्याबरोबर, काय टेन्शन घेणार आहे, हे आपल्याला मिळालेला चान्स आहे. आणि मग मेकअप झालं तेव्हा अर्धा तास फार तर ठेवलेला चेहऱ्यावर, तरीही घाबरलेले मी. पण नंतर जेव्हा शूटिंग चालू झालं, 1 दिवस काढला मी, 2रा दिवस झाला, 3रा दिवस झाला, 3ऱ्या-4थ्या दिवशी ना मला ना मेंटली डिस्टर्ब व्हायला लागलं या गोष्टी, की मला नाही जमत आहे, मला असं चावल्यासारखं होतं, असं होते आतमध्ये स्किन. बाहेरचे सीन असले की घाम येतो, घाम जमा होतो, मग तो आतमधल्या आत सुकतो आणि इचिंग होतं ते सगळं. मग जेवणच नाही दिवसभर. सकाळी नाश्ता केला, ज्यूस प्यायले की दिवसभर पाणी ज्यूस ह्याच्यावर, मग रात्री एकदाच जेवायचं दिवसभरातून. सो हे सगळं ना मेंटली डिस्टर्ब. कळलं तर खाताच येत नाहीये, एक डोळा बंद, एक नाकपुडी बंद असायची आणि अर्धा ओठ बंद. सो मला एक बाजूने काहीच म्हणजे काहीच नाही करता यायचं. सो मी खूपच मेंटली डिस्टर्ब झालेले त्या गोष्टीने. पण 4थ्या-5व्या दिवशी म्हणजे बऱ्याच काय म्हणतात त्यातली सगळ्यात मोठी की मला असं वाटलं की म्हणजे आता त्यांनी एवढं आयुष्य काढलं आहे ना या गोष्टीत, तर आपण हे का नाही 20 दिवस बेअर करू शकतो, किंवा आपल्याला काम करायचं आहे किंवा काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे ह्या गोष्टीसाठी, तर आपण हे करूयात म्हणून. तर हे एक इन्स्पिरेशन होतं. रादर सेटवर मला इतकं कम्फर्ट झोन होतं. ह्यांचा एक फॅन होता. कोणता फॅन? तो छोटा फॅन, तो कायम माझ्याकडे असायचा. म्हणजे त्यांना असं वाटलं ना की नाही ना शिवालीला, तर ते मला असं धरून असायचे ते माझ्याकडे. माझ्यासाठी खूप केलंय सगळ्यांनी, हे होतं. पण ते का सस्टेन झालं एवढे दिवस, तर आजूबाजूला सगळे खूप हेल्पफुल होते. सो हे सगळं मला
त्या ह्याच्यात खूप भारी एक्सपिरियन्स आला या गोष्टीचा. रादर माणसं चांगली भेटली मला या गोष्टीमुळे. नक्कीच. मला असं वाटतं टीम चांगली असली की ते सगळं जमून येत असेल. सर तुम्ही सांगा कसं होतं ते सेटवर, हे सगळं खरंच एका बाबांसारखी काळजी घेत होतात का तुम्ही? छानच होतं. अरे ती ज्या डेडिकेशननी काम करत होती ना, त्याला बाकीच्यांनी सपोर्टिव्ह असणं हे गरजेचंच होतं त्याच्यामध्ये, कारण मला हे 100% माहिती आहे. कारण एका चित्रपटाच्या वेळेला मी तो अनुभव घेतलेला आहे की काहीतरी असं मर्डर होतं माझं आणि मला ती फक्त मला तर लिटरली 10 सेकंदाचा शॉट होता आणि ते सगळं लॅटेक्स वगैरे टाकून हे करून त्यांनी मला सांगितलं की तुला 6 ते 8 तास काही खाता येणार नाही. बरं मी जेवलेलो होतो, पण ते मानसिक असतं ना, आता 6 तास खायचं नाहीये, त्यांनीच भूक लागली मला आणि ते फार हॉरिबल होतं अगं तो सगळा चेहरा आणि ती ज्या पद्धतीने ते कॅरी करत होती ना ते फार इंटरेस्टिंग होतं सगळं. मग मी तिला त्यामुळे मला सगळ्यात जास्त छान मला तेच वाटलं की ज्या वेळेला सुंदर दिसण्यासाठी आपण धडपड करत असतो त्यावेळेला जाणीवपूर्वक विद्रूप चेहरा घेऊन आपण प्रेक्षकांसमोर जातो आहोत, ह्याला फार गट्स लागतात. पण परत तेच आहे की तिच्यामध्ये पण ती एम्पथी होतीच ना, ती की त्या बाईंविषयीची एम्पथी होती म्हणूनच ती त्या कामाला हो म्हटली. मी मगाशी पण तिला म्हटलं तर त्या पद्धतीनेच आहे की ती तू रोल केलेला नाहीये, तुला तो रोल शोधत आला हे लक्षात घे. एवढ्या 1000 ऍक्टर आहेत त्याच्यामधनं त्यांनी तुला चूज केलेलं, रोलनी चूज केलं. हे डिरेक्टरनी चूज केलेलं नाही, कोणी नाही, त्या रोलनी तुला चूज केले की तू ये माझ्याकडे, आपण करूयात, मिळून करूयात आपण ते. आणि ते मिळून गेलं त्यांनी. आणि त्यावेळेला तुला आणि माहिती असतं ना, करत असताना, काम करत असताना तुम्ही काय डेडिकेशननी काम करता. म्हणजे पाट्या टाकणारे ऍक्टर्सही कळतात तुम्हाला, काय म्हणतो त्याला, बनचुके झालेलेही कळतात तुला लोक, स्मार्टली काम करणारेही कळतात आणि जेन्युअनली काम करणारे. आणि हिने फार जेन्युअन काम केलं. मी तिचे परफॉर्मन्स पण पाहिलेले आहेत. मग तिला आता सुदैवाने म्हण किंवा काय, पण तिला जे ओळखलं जातं ते हास्य जत्राच्या ह्याच्यामध्येच ओळखलं जातं वेगवेगळ्या पद्धती. मला त्या बाबतीतली मला धास्ती वाटत होती. आणि आय थिंक सो मी अपर्णा मॅमशी बोललो होतो का घरी बोललो होतो मला की 15 मिनिटाच्या स्किटमध्ये एक कॅरेक्टर वर्क करणं हा भाग वेगळा असतो आणि 2 तास ते सस्टेन करणं हा भाग खूप वेगळा असतो. कारण तुला ते 25-30 दिवस ते सतत करायचं असतं. ज्या वेळेला स्किटमध्ये आपण येतो त्यावेळेला ते कॅरिकेचर म्हणून घेऊन येतो आपण ते बऱ्याच वेळेला. ह्यांची इथं ते होत नाही, तिथं ती सिच्युएशनल कॉमेडी, त्यामुळेच आपण बघतो की ती लोकांना जास्तीत जास्त भावते, आवडते आहे. पण तिने ती इतकं छान पद्धतीने निभावून नेलं ना तिने की त्याचा कुठलाही आपण काय पडसाद म्हण किंवा त्याची शॅडो सुद्धा तिने त्याच्यावरती येऊ दिलेली नाही. की मग तिलाही मोह झालेलेच असणार आहेत ऍक्टर म्हणून की या इथून जागा काढून बघू, इथेच वेळी काढून बघू, लुक काढून बघू. हा इंटरनल नाही, हे लक्षात घे की हे ऍक्टर म्हणून प्रोसेस असते तुमची. आणि तो जो आलेला असतो ना, एन्झायटीतनं आलेल्या गोष्टी असतात त्या तुम्हाला ओव्हरकम कराव्या लागतात. त्या ओव्हरकम करून ती वरती आली त्याच्यामध्ये आणि म्हणून तिचं ती इतकी छान दिसते त्या संपूर्ण ह्याच्यात. ती आणि मॅडम जेव्हा त्या शेजारी उभ्या होत्या ना त्यावेळेला असं एक क्षणभर झालं होतं इतपत की बरं त्या 70च्या आहेत, 68-70च्या आहेत आणि ही तशी खूप वयाने कमी आहे, पण ती अरे बहिणी वाटतात का इतपत ते साम्य होतं त्यांच्यामध्ये ते. आणि ते फक्त चेहऱ्याचं नव्हतं तर ते आतून आलेलं होतं ते. तो इनर ग्लो होता. ग्लो हा शब्द चुकीचा असेल पण कदाचित तो इनर कॉन्फिडन्स होता तो. आणि तो फार छान कॅरी केलं ते. मला वाटतं की सर म्हणणं इथेच ही मोठी दाद आहे. आय थिंक हा वेगळा पुरस्कार आहे. नाही, आता तुम्ही सर जे म्हणलात मला आय वॉन्ट टू डिग इन टू दॅट की रोल तुमच्याकडे चालत येतो. डू यू बिलीव्ह इन दिस? येस, 100%. आणि असा कुठला रोल जो तुमच्याकडे चालत आला आणि हे तुम्हाला खूप जास्त कुठेतरी ते जास्त गरजेचं होतं किंवा ते जास्त आवडलं होतं, या कुठल्या तरी रोल बद्दल मला नक्की सांगा. मी तुला सांगू अगदी आतापर्यंतच्या सगळ्या ह्याच्यामधले फाडाचं असेल रोल, रेडूचं असेल, रिंगणचं असेल, रिंगणच्या ह्याच्या वेळेला मी ह्यापैकी कोणालाच ओळखत नव्हतं, फक्त अभिजित आब्दे हा कॅमेरामन माझ्या ओळखीचा होता. आणि मी कुठल्या तरी शूट वरनं आलेलो होतो आणि तो म्हटलं एक स्क्रिप्ट तेरे को पडके सुनाना. तर मी म्हटलं हा ऐकवलं आणि त्याच वेळेला त्याला हो म्हटलं होतं. मग मी नंतर विचार करत गेलो की अरे म्हटलं हे काय चाललंय, हे काय आहे, मी का हो म्हटलं असं या गोष्टीला हे का. तर नंतर मी जेव्हा त्याची बॅक स्टोरीचं हे करायला लागलो तर माझ्या मनामध्ये हे खूप दिवसाचं गोष्ट होती की पंढरपूरशी रिलेटेड काहीतरी करायचं आहे मला.
हेच करायचं होतं हे मला माहित नव्हतं, पण माझ्या डोक्यात 100% हे होतं की यार हे मला करायचं आहे. आणि जेव्हा अशी आणि तो स्टोरी येतो समोर आली. तुझ्याकडे, अगं तो येतो तो तुझ्याकडे रोज, आणि स्वतःहून तो वाट वाकडी करत येतो तो. वा, भाई त्याच्या ऑपोजिट एक्झाम्पल आहे. मग आता मला माहित नाही सांगू का नको. सांगू शकता तुम्ही. फोर्स नावाचा एक चित्रपट करत होतो मी याचा, जॉन अब्राहमचं. माहितीये मला. हा, आणि निशिकांत कामत डिरेक्टर होता आणि मुकेश त्यावेळेला कास्टिंग डिरेक्टर होता छाबडा. तर मला फोन आला, मला म्हटलं शशांक भाई ऐसा ऐसा एक फिल्म है, विपुल शाह की फिल्म है और मैं डायरेक्टर नहीं बताऊंगा आपको, आ जाओ हम लोग ये करते ऑडिशन करते. आता अविनाश नावाचं कॅरेक्टर होतं, मला अजून आठवतं. गेलो आणि एक आहे ना इनर कॉन्फिडन्स असतो आपल्याला, माहिती मला माहित नाही मग काय असेल ते. माझ्या बाबतीत ते हे फार वेळ घडले. मी जिथे जिथे मागून काम मागायला गेलो ना, यार मला तिथं मला कधीच मिळालेलं नाही. आई शपथ आजपर्यंत कधीच काम मिळालेलं अरे बाबा. मी स्वतःहून ऑडिशन पाठवलं, कधीच ना घंटा कधीच काम मिळालं. फोटो पाठवले, हे केले, ते कधीच काम मिळालेलं नाही. बर. समोरून ज्या वेळेला ऑडिशन साठी बोलवले ना त्यावेळेला म्हणजे 100 90 वेळेला मला काम मिळालेली त्यावेळेला की ऑडिशन आहे. तर झालं गेलं आणि तो म्हटलं आज आपको ये करणार. म्हटलं आज आता आलं अविनाश नावाचं काम, आणि तुला आतून माहिती असतं रे यार हे मैंने अच्छा किया आहे, हे मी चांगलं केलं हे मला माहिती होतं. मग एक पॉइंट असतो त्या ऑडिशन मध्ये सुद्धा आहे ना, मग इम्प्रोव्हायझेशन आणि परफॉर्मन्सच्या मधलं काहीतरी असतं ऑडिशन मध्ये की जो एक ट्रू मुवमेंट असतो आणि तो ऍक्टर म्हणून तुम्हाला कॅच करावा लागतो की आणि भान सगळंच ठेवावं लागतं तुला त्याच्यात की समोर कॅमेरा आहे, हे आहे, वाक्य पण पाठ करायची, हे पण आहे, ते पण आहे, आणि तरीही की ते बिलीव्ह करायला लावायचं की माझ्या समोर आता इतकी लोक आहेत. आणि अशा त्या सगळ्या याच्यामध्ये मी ते केलं आणि मला आत्म माहिती होते यार हे आपलं आहे. हे झालं, गेलो बाहेर गेलो चहा वगैरे, परत मुकेश मला परत और एक बार करते सर. म्हटलं चलो करते. मग परत एक वेळ करा, हा मी जवळ हे करा. मग झालं गेलं, मला प्रोडक्शन मधनं फोन आला की मग प्रोडक्शनचा फोन आला, फायनल झालं म्हटलं बेस्ट आहे. मग त्याचा फोन आला, 3 दिन का काम है, 4 दिन का काम है, ये है वो है. यार आपने तो बोला था बड़ा सर रोल बढ़ाई है, मेरी बात सुन लो, 4 दिन में खत्म हो जाएगा, ये है वो है. सगळं झालं आणि पैसे झाले फायनल, सगळं फायनल की आता ॲग्रीमेंट सिग्नेचर करायचं. आणि मला फोन आला मुकेश सर, आपको कुछ पता चला? म्हटलं क्या हो? म्हटलं आप नहीं कर रहे हो काम. बापरे. तर मला पहिलं वाटलं मजा करते यार. ते म्हटलं मतलब, तो म्हटलं नहीं यार वो सॉर्टिंग कर लिया बाद में, और मला तोपर्यंत माहित होतं निशिकांत हे आहे म्हणून डायरेक्ट करते म्हणून, और वो प्रोडक्शन वाले और डायरेक्शन टीम ने बिठा के बदल लिया और वो नहीं कर लिया. हाँ चल ठीक है, मैं म्हटलं केलं ठीक है, मुझे ये बता म्हणजे कौन काम कर रहा है. तो मला म्हटलं कुमुद काम करतोय, कुमुद मिश्रा काम करतोय. तर त्याला मी म्हटले मैं और कुमुद में कुछ भी सिमिलरिटी नहीं है, फिर भी चलो ठीक है क्या आप बोल रहे हो. आणि मग परत इकडचं तिकडचं क्या चल रहा है, ये चल रहा है. मग परत एकदा तो टेन्सचा एक जावा लागतो ना, ताण जावा लागतो ना असा तो. मग परत रिलॅक्स नॉर्मल झालं. मी म्हटलं मुकेशला म्हटलं तू कुछ भी कर ले, ये रोल मेरा है ना तो मैं ही करूंगा, तू देख ले. बर. तर तो म्हटलं हा ठीक आहे चल देखते. झालं, संपलं, माझा संबंध संपला, हे झालं, काय 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 8 महिन्यांनी त्याचा फोन आला. मला म्हटलं आप अपनी जीभ देख लो, वो काली है क्या? क्या होगा सर, मैंने आपके साथ बात की, उस दूसरे तीसरे दिन से प्रोजेक्ट रैप हो गया, परसों खुला है और आप काम कर रहे हो. म्हणून मी म्हटलं तो रोल तुझा असतो, तो तुझ्याकडेच येतो रोल. तो खूपच मोठं उदाहरण आहे, वेगळं उदाहरण आहे. पण म्हणून म्हटलं तुला, पण म्हटलं आप ही कर रहे हो काम. वा, हा फंडा हिट आहे. करेक्ट आहे. म्हणून हे वेगळ्या अर्थाने सांगितलं, पण ते रोल तुला शोधत येतो. आणि हे बऱ्याचशा ऍक्टरच्या बाबतीत तू जर इंटरव्ह्यूत बघशील ना तर खूप लोक तुला सांगतील, खूप लोक सांगतील की तो रोल मला आला, जे काम आपल्यासाठी असतं ते आपल्याकडे. हा, मग तो शोधत येतो. अरे तुला खरंच शोधत येतो तो. वा, चांगलं आहे खरंच. हे एक मोटिवेशन आहे अनेकांसाठी. तो खूप छान उदाहरण दिलं. आणि मी आता हेच म्हणेन की अर्थात आपण सिनेमाबद्दल तर एवढं बोलत आहोतच, कुठेतरी जेव्हा वैयक्तिक संघर्षाची वेळ येते, अर्थात डॉक्टर मंगला कपूर यांचा संघर्ष आपल्या इमॅजिनेशनच्याही पलीकडचा आहे, त्याची कंपॅरिझन होऊही शकणार नाही. पण कुठेतरी एक जेव्हा असा कुठला तरी अतिशय लोएस्ट मोमेंटवर आपण असतो
आणि मग आपण एक वेगळी उभारी घेतो आणि कुठेतरी पुढे येतो त्यानंतर. असा कुठला मोमेंट, असं काहीतरी आज शेअर करावं असं वाटेल असं काय? नाही, पण मी जेव्हा ह्या प्रोसेसमध्ये होते सिनेमाच्या, म्हणजे आत्तापर्यंत असं काही लोवेस्ट मुवमेंट किंवा असं काही नाही, पण एवढीच भीती होती की काम बंद नाही झालं पाहिजे कधीच कोणत्याच कलाकाराचं. आणि मला स्वतःबद्दल पण हेच वाटतं की आपल्याला ना ती सवय झालेली असते की आता आज काम करायचं आहे, चला आज हाय आहे, आणि आपण काही गोष्टी ठरवतो वगैरे. पण ह्या बाबतीत अजूनपर्यंत मी लकी आहे की माझ्या बाबतीत असं काही आलं नाही आहे. आणि लोवेस्ट मुवमेंट नाही, पण मी सिनेमा संदर्भात सांगेन तुला की माझ्या बरोबर एक अशी खूप वाईट गोष्ट घडलेली कॉलेज माझं सुटल्यानंतर. तर मी खूप बॅकआउट केलेलं ह्या गोष्टीतून की मला नाही करायचं आता हे थिएटर वगैरे. आणि ज्या 4 लोक सांगत होते की हे खूप वाईट फील्ड आहे किंवा असं गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत, सो हे आपण नको करूयात, आत्ता थांबूयात. मी 6 महिने काहीच केलं नाही, लिटरली घरी बसून होते. मी कॉलेजला ड्रॉप लागला मला, मी 6 महिने काहीच केलं नाही, लिटरली फक्त आणि फक्त त्या बेडवर झोपून असायचं आहे, बाकी काहीच नाही करायचं आहे. मी इतकी डिप्रेस झालेले त्या त्या गोष्टीमुळे खरं तर. आणि त्या 6 महिन्यानंतर मला एक राज्यनाट्यासाठी एका ग्रुपने विचारलं, नाटकात काम करणार का. तर मला माहीत नाही, मी काही बोलायच्या आधी माझ्या पप्पांनीच म्हणून टाकलं की कर बाबा, तू बाहेर पड किंवा माहीत नाही शिक्षणात काय होईल तुझं किंवा तुला काय अमुक बनायचंय ढमुक बनायचंय, काहीच माहीत नाही. आत्ता हे आलंय ना तुझ्याकडे, तर तू आता हे कर. आणि तुला सांगते, मी सकाळी 3ला उठून 4:30ची ट्रेन पकडून मी 7:30 वाजता जोगेश्वरीला रिहर्सलला यायचे कल्याणवरून. रात्री 12ची मेल पकडून मी पुन्हा घरी यायचे, 2 तास झोपायचे, काय ते 2-2.5 तास, पुन्हा 3 वाजता उठून. मी असं एक साधारण 1 ते 1.5 महिना केले त्या रिहर्सलने. आणि ते केल्यानंतर त्या डिरेक्टरकडून मला एक असिस्टंट डिरेक्टर म्हणून एक जॉब ऑफर झाला एका शोसाठी, इव्हेंटसाठी म्हणूयात. आणि त्या इव्हेंटमुळे मला हास्यजत्रा मिळाली. बर, वा. म्हणजे केवढी डेस्टिनी असते बघा ना. म्हणजे मी जर त्या डिरेक्टरकडे 1-1.5 महिना कामच केलं नसतं, मी पुन्हा ते 6 महिने, ते सुद्धा त्या गॅप नंतर जेव्हा तू हे केलंस, हो, मी गेलेच नसते, मी अजूनही त्याच गोष्टीत अडकून राहिले असते ना, तर कदाचित आज मी मंगला पण केला नसता. आपण आहे ना पॉसिबिलिटी स्किल फार करतो. हो की नाही, मला म्हणणे जाऊन तर बघू तर या. मला पण खूप उशीर लागला, मला माहिती, जाऊन बघू तर. अगोदरच नाही म्हणून ज्या पॉसिबिलिटी स्किल करतो आपण त्या जाऊन बघतात. नाही शिवाली, खरंच तू खूप इंटरेस्ट, म्हणजे खूप वेगळी गोष्ट शेअर केलीस आता. आणि अर्थात खूप इंट्रापर्सनल गोष्ट होती ती जी तू आता शेअर केलीस आमच्याशी. आय नो इट मस्ट बी टफ. आणि पण त्यानंतर तू तेव्हा बेडवरनं उठलीस आणि तू बाहेर कामासाठी पडलीस. हे जो पॉईंट होता ना, हाच मला जाणून घ्यायचा होता. हा काय होता? ऍक्च्युली माझं खूपच पर्सनल आहे. नाही, दॅट्स ओके. ती जी गोष्ट घडलेली ती मी नाही सांगू शकत. नाही, अर्थात ते नको सांगूस तू. पण तेव्हा तू उठून बाहेर पडलीस, मोटिव्ह काय होतं? बाबांचंच होतं मोटिव्ह. हो, म्हणजे मी तुला सांगू का, मी खरंच शून्य डोक्याने बाहेर पडले त्या गोष्टीतून. कारण माझ्याकडे मी खूपच हतबल झालेली आहे. जर माझे आई बाबा नसते ना त्यावेळेस, तर मी अजूनही घरात पडले असते, रात्र माझं लग्न झालं असतं. पण ती मी तुला सांगू का निलिमा, गंमत तीच असते. ज्या वेळेला आहे ना, तो तिला माहित नाही अजून, ती अजून 5 वर्षानंतर सांगू शकेल तो इनर फोर्स आलेला होता. लक्षात घे की ती म्हणजे जेव्हा ग्रुपमध्ये बसले, ते शब्दाच्या पलीकडचं आहे. साधी गोष्ट असते की ग्रुपमध्ये बसलेले सगळेजण इम्प्रोवाइज करतात, एक जण नुसतं बसलेला असतो. 2 वर्ष 3 वर्ष तो बसले असतो, एक दिवशी फाटकन उठतो, मी करतो, मला माहित नाही, आणि तो करून जातो. आणि सगळं तो फोर्स असतो. हा काय असतो? हा तुम्हाला काही काही गोष्टी तुम्ही डिफाईन करू शकता. एक्झॅक्टली. नाही, नक्कीच ते शब्दांच्याही पलीकडे असणार आहे. पण थँक्स फॉर शेअरिंग. आठवू पण नको, मी तुला आठवू पण, तो इनर फोर्स असतो हा लक्षात घे. तो अत्यंत, आणि तो आहे ना फार पॉझिटिव्हली येतो आत्म तुझ्या की करूयात कर. मी तुला सांगू का, पहिली आयुष्यातली फिल्म माझ्यात कमीने नावाची फिल्म, ऑफकोर्स. वा वा. आणि
आय थिंक सो माझा उत्तर रात्र नावाच्या नाटकाचा प्रयोग होता. हु इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ नावाचं नाटक होतं. त्याचं ट्रान्सलेशन अनुजासाठी मी गार्गी आणि अजून बहुतेक आसिम पाळंदे मी नाटक बसवलेलं पण करायचो. बुद्ध पौर्णिमेचा समथिंग कुठला तरी दिवस होता, असंच काय ते तेंडुलकर गेले होते त्या दिवशी सकाळी प्रयोगाच्या ह्याच्या. त्यामुळे कवी तेंडुलकर गेलेले ते आणि संजय वर्मा नावाचा एक गृहस्थ होता. तो मला ना सतत फोन करत होता, सर कहाँ पे हो, मुझे बात करणे का. आणि फाट्यावर कम्प्लीट आळे फाट्याच्या गाडीवर बसून दिलेला होता त्याला, चाल काय ते मग शेवटी फायनली. सॉरी मला आठवलं माझं प्रयोग आळे फाट्यावर. अच्छा करेक्ट. तर आशुतोष पराडकर माझ्याबरोबर होता. तो म्हटलं अरे बघ तरी कोण आहे, काय मनुष्य आहे बघ तरी. तेव्हा आम्ही कृष्णाला आमचा अड्डा होता, चहाबिडीचा अड्डा कृष्णावरती होता. ते म्हटलं हा काय, तर तू एक मराठी आरोग्यच आहेच ना आपल्या मध्ये, त्याला काय करू शकतो. हाँ तो कौन, तो मतलब मैं संजय वर्मा बात कर रहा हूँ, 2-3 जगह से आपका रेफरेंस मिला था, तो आपका ऑडिशन करना है. म्हटलं नाही करूंगा. ठेवून दिला. आशुतोष मला म्हटलं काय बघ तू हिंदीत बोलतो काय. म्हटलं कोणतरी येतो. तो म्हटलं ऑडिशन करायची. म्हटलं मला नाही करायची. आपण मराठी भाषा आपण कोणी वापरलीच नाही ना त्याच्यामध्ये ऑडिशन. आणि तुला मी एंटायर चेंज झालो नंतर मी या सगळ्या याच्यामध्ये. तर तो मला म्हटलं विचार तर काय कोण आहे, विचारशील तर का नाही. मग त्याने म्हटलं अरे हा. मी परत फोन केला. म्हटलं हा कहाँ से नंबर मिला आपको. तो मला म्हटलं अतुल पेठे जी ने दिया, मोहित टाकरकर ने आपका नंबर दिया था. आपको म्हटलं क्या है. म्हटलं हिंदी फिल्म है. म्हटलं हाँ ठीक है. तो सर आपको क्लीन शेवन आना है, शर्ट इन करके ब्लैक पैंट और काले शूज चाहिए. मतलब इसमें से मेरे पास कुछ भी नहीं है, दाढ़ी बड़ी हुई है, मेरे पास फॉर्मल्स नहीं है, मैं अभी जो ट्रैक पैंट में हूँ और एक ऊपर से ये शर्ट है और पैरों में स्लीपर है. हाँ ठीक है मगर दाढ़ी. मतलब मैं नहीं करूँगा दाढ़ी. तो ऑडिशन पे आ जाएंगे आप. म्हटलं नाही आऊंगा मैं. आणि बसून राहिलो मी तिथे. मी बसून राहिलो मी तिथे. राहिलो 8-8:30 मग कधी चाललो, दुपार 2-3 वाजल्यापासून चाललो होतं. हे झालं. तो पाण्यात जाऊन फिरून आला कुठलं गेलाच नाही. आणि एक पॉइंट होता माहिती तो त्याच्या ह्याच्यामध्ये. तोही उठला, तो उठला असं काहीतरी, मी उठलो आणि म्हटलं चल जाऊया. तो म्हटलं मी त्यासाठीच उठलो, तुला उचलून ओढणार होतो मी. आणि मग मी तिथे गेलो त्या ऑडिशनच्या तिथे. तर तो सगळं वाइंड अप करून निघालेलाच होता तो. हे काही येत नाही, हे जाऊ दे मुर्दे आपण जाऊयात. तो निघालेलाच होता. आणि तो गप्पा मारायला लागले माझ्याशी की हे काय करतोय, हे काय करतोय, ते काय करतोय. झालं. आणि म्हटलं हा चलो. आणि त्यांनी पहिलं रिलॅक्स केला मला या नंतर गोष्टी कळल्या याच्यात, तोपर्यंत कळत नव्हत्या मला. म्हटलं आम्ही करू ऑडिशन, आय एम रेडी. म्हणले हो गया जाओ. हा म्हटलं हो गया जाओ. तो गेला, मी पण गेलो. 9 वाजता तो काहीतरी पुण्यातनं निघाला. 1:30 वाजता रात्री मला फोन आला, सर सुबह 5 बजे की गाड़ी से निकलो, आपको विशाल सर को आपसे मिलना है. त्यांनी गेले ऑडिशन दाखवली होती ती जे काय होतं ऑडिशनचं नाव, ते विशाल भारद्वाज असतात. त्यांनी म्हटलं सुबह आ जाओ. गेलो आणि सकाळी जाऊन तिथे बसलो तिथे. बरं ती परत ते मग किस्साच होता. गेलो ऑफिसमध्ये गेलो, मी बसलो तिथे. 5 मिनिट रे काहीच नाही. बरं मी म्हटलं हा ऑब्झर्व करतायत आपल्याला का काय माहित नाही. एकटाच मी बसलेलो काय मी पुस्तक बघतोय, हे बघतोय, ते बघतोय. मग 2 मिनिटं शांत बसतो राहिलो. परत इकडे बघ. आणि 5 जण आत आले ग एकदम. तो हानित रेहान आला, विशालजी आले, सुप्रतीक आला, हे आलं. हा आय एम विशाल. हा ये हा बोलो. हा बोलो क्या कुणाचं आहे. हा मला इतकं कौतुक वाटलं त्या माणसाचं शिवाली. त्यांनी ना सगळी कुंडली काढलेली होती माझी ऑलरेडी माहित. त्यांनी तेवढ्या वेळामध्ये आपण स्नेहसदनला नाटकं करायचो, त्याच्यानंतर सुदर्शनला ग्रुपमध्ये कोण कोण आहे काय सगळं काढून त्या माणसाने मला माझ्याविषयी सांगितलं. आणि त्यांनी मला परत हे सुद्धा सांगितलं, स्क्रिप्ट में एक भी डायलॉग नहीं है, जितना इम्प्रोवाइज करोगे वो आपका है, वो आपका है. काम करना है नहीं करना है आप डिसाइड करो, मगर मेरे हिसाब से आप ऑन बोर्ड हो. मी तो विचार करतो, मी जर त्यावेळेला गेलो नसतो ना तर मी आजपर्यंत इथपर्यंत आलोच नव्हतो. इथपर्यंत जे काही कामं केली ती खरंच ती पहिली कमी नाही पहिली केली. त्याच्यानंतर मी मराठीत काम करायला सुरुवात केली. तो लागतो तुला इनर, तो कुठनं आला मला माहित नाही.
हो. पण तो 8-10 तासाचा साठलेला होता तो आतमध्ये की काय करूयात काय. मग नंतर मी म्हटलं मग ऍक्टर म्हणून सगळ्याच गोष्टी बदलल्या त्याच्यामध्ये. अर्थातच. मग पूर्णच गोष्टी मग आजही ऑडिशनला कुणी कधीच नाही म्हणत नाही ऑडिशन्सला. मग 10 वेळेला काम केल्यानंतर मग सुद्धा मकरंद माने जर मला म्हटलं ऑडिशन करायची बरं का तुमची, तर मी करतो ऑडिशन. कारण यू हॅव तुला त्याला माहिती त्याला पाहिजे तुला कुठल्या. मग लोक म्हणतात अरे मी इतकी वर्ष काम करतो मी का ऑडिशन देऊ. नाही, ऑडिशन आपण ह्या क्षेत्रात आहोत. तुम्हाला सतत मला मी माग विनोद चोप्रांच्या एका ऑफिसला एका ह्याच्यासाठी गेलो तर तिथे मला अखिलेंदू मिश्र भेटले, म्हणजे मिरची सेठ आणि मग मी सोर आप असं कारण ऍक्टरच तो लई म्हटलं आप का ऑडिशन के लिए आया हूँ. म्हटलं क्यों आप हाँ आपका क्या मतलब एक्टर हूँ. तो मैं म्हटलं हाँ मगर आप तो नहीं यार एक्टर हूँ, प्रूव करना पड़ता है आपको, बार बार प्रूव करना पड़ता है, इसलिए ऑडिशन करनी पड़ती है. माझ्यासाठी अंजनच होतं ना ते. इतकी कामं केलेली मोठा मॉडल आणि जो ऑडिशन्सला अजूनही हो म्हणतो मी काय आपण कोण आहोत करा ना ऑडिशन्स असं फार बरकट नाही खरंच. पण अर्थात तुम्ही दोघांनी खूप वेगळे अनुभव शेअर केलेत. दोन्हीही फारच कम्प्लीट वेगळे होते. पण थँक्स फॉर शेअरिंग शिवाली. आणि मला असं वाटतं की त्यानंतरची शिवाली जी आली आमच्या समोर ती फारच अमेझिंग आहे. सो मला असं वाटतं की तो प्रवास जो सुरू झाला आहे आता तो आता नॉनस्टॉपच चालू दे आणि ती भरारी अशीच उत्तरोत्तर छानच होत राहू दे यासाठी खूप शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की आपल्या या मुलाखतीत आपण बरेच काही असे काही अनुभव वेगळी माणसं समोर आहेत. नवशक्तीच्या आपल्या छान स्टुडिओमध्ये तुम्ही आहात तर वेगळ्या गप्पा होणारच आहेत. स्किल आहे ते की ती समोरच्या माणसाला आहे ना ती काढून घेते ती आणि ते चांगलं स्किल आहे. जाता जाता मलाही कॉम्प्लिमेंट मिळाली. चांगलं स्किल माझा आजचा दिवस चांगला झाला. नाही पण खरंच खूप छान वाटलं. आणि अर्थात मंगला या सिनेमासाठी खूप खूप भरभरून शुभेच्छा. आणि असेच सुंदर सुंदर वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या आव्हानात्मक भूमिका करत राहा आणि आम्हाला भेटत राहा. थँक्यू सो मच. आणि हे वर्षसुद्धा जोरदार जावं दोघांचंही यासाठी खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू.